संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एच ए ग्राउंडजवळ 1 ऑगस्ट रोजी दुपारी 4:30च्या सुमारास डायल 112चे पोलीस एका तरुणाला संशयास्पद अवस्थेत थांबून विचारणा करत असल्याचे आमच्या प्रतिनिधींनी पाहिले. तरुण गांजा ओढत असल्याचा संशय असल्याने पोलिसांनी त्याला अडवले. यावेळी प्रतिनिधींनी सर्व घटना कॅमेऱ्यात कैद केली. चौकशी दरम्यान हा तरुण काही वेळाने प्रतिनिधीकडे येऊन मी तुम्हाला ऑनलाईन 1,000 रुपये देतो, तुम्ही मला कॅश द्या असे विचारताना दिसला. हे संभाषण कॅमेऱ्यात कैद झाले. पोलिसांशी संवाद साधल्यावर त्यांनी सांगितले की तो फक्त सिगारेट ओढत होता. तसेच त्या तरुणाचा मालकही पोलीस असल्याची शक्यता पुढे आली. डायल 112चे पोलीस तरुण आणि त्याच्या मालकाचे संभाषण दैनिक राज्य लोकतंत्रच्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये नोंदले गेले आहे. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो, गांजा ओढणाऱ्या दोषी की त्याला पाठीशी घालणारे पोलीस. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी हीच अपेक्षा. तेरे जेब में क्या? नहीं, मेरे जेब में नहीं, उन दूसरों के जेब में। उनको लगा मैं भी है, इसके लिए मैं इधर रुका था। हाँ। तो मैं उनको लगा मैं भी पी रहा। हाँ। वो बाजू में सिगरेट का दम आया, इसके लिए मैं भी भाग के गया इधर। कहाँ पे पकड़ा थे? पकड़ा नहीं, मेरे को नहीं पकड़ा। हाँ। मेरे गाड़ी की वजह से मेरा पावती बिवती सब जा रहा है अभी। तेरा गाड़ी पकड़ा है क्या? तुम्हारे पास है क्या? ये गाड़ी पकड़ा है क्या? बुला उनको, मैं देखता। बुला उनको। अरे गान उनको बुला, मैं देखता। अरे सुनो मेरे बात। नहीं एक मिनट हो। रख। अरे नहीं। एक मिनट रख। सुनो भाई। अरे वो सर- हाथ छोड़ो भाई। अरे मैं पत्रकार हूँ, मेरे को नहीं नहीं। बोलेगा है? नहीं, सुनो ना प्लीज। अरे एक मिनट, मेरे को मत बोल रहे। ये बोलते हैं मैं पत्रकार इधर से क्या होगा? बोलते क्या हो गया? बोला गाड़ी पकड़ा इसके लिए। हमारे पैसे वाले हो, क्या मेरे को वो बोल रहे हैं, हम लोग न्यूज़ देखते हैं वाले। उसको। तो फिर डर रहा आपको मालूम हूँ। नहीं क्या? अरे इथंच होतो पोलीस स्टेशनच्या जवळ होतो. पी साहेबांना भेटलो. आता नको ना डायरेक्ट इथून समोर बोलू ना दोघं पण जाऊया. पोलीस संपर्क मी आता काय मला म्हणतात परत तुम्हाला फोन करणार. मी या म्हणणार मग त्यांनी मला मी मुंबईला आलो ना. बरं. हो तर मंगळवारी मी तुम्हाला फोन करतो मग. ते नाव काय ते ह्याचं मग तुम्ही काल फोन केला त्याचं? त्याचं काय प्रतीक बघायचं बघ मला. नाही जो त्याचा पालक म्हणून नंबर लावला ना आपण फोन केला ना. हा त्या प्रोजेक्ट बघायचा होता ना ते ड्युटीला कुठे आहे? ती आपण काय विचार नाहीये परत त्याला. का ती गाडीने तोडत होता त्यामुळे काय आपण म्हणलं जाऊ दे. ते आपल्याला ते कन्फर्म बोलून एखाद्या वारा परत चुकीचं आहे ना मग. कन्फर्म तिकडे ओढत होता बरोबर. हा कारण तुम्हाला ₹1,000 दंड आहे तिकडे ओढायला. दंडाला कोण त्याला का बोलत नव्हता दंडाचं त्याला बोलले स्टेटला घेऊन ये आपल्याकडे दिवस आहे त्याचा तयारच त्यामध्ये. तो आहे पण तो काय बोलला ते तुम्हाला बोलवून टाकून दिली म्हणला शेजाऱ्यात बोलला मग काय ते सांगितलं तिकडे तिकडे उडलं म्हणल्यानंतर तो मला काय म्हणतो माहितीये का, साहेब मला ₹1,000 मागायचे. माझ्याकडे व्हिडिओ मध्ये करतोय. माझ्याकडे मी त्याला काय बोललो स्टेटला घेऊन ये म्हणलं तो तुम्ही तो बघतो ना तुम्ही तिथं का उभा आहे मी तुम्हाला ओळखतो आज चांगलं तो तुमच्या बसशी काय आलाय अरे बघतो का म्हणून माझ्या मला वाटलं तो तुम्हाला गाडी लिफ्ट वगैरे मागतो की काय जायला कुठे त्याला जायचं शेतकडे तर पण तो बाकी तो करतो लागतो बघतो ना ते ते डिटेल्स घ्या म्हणलं पण तुमच्याकडे बरं का. हा ना नाही त्याचं हे घेतलेलं आहे फक्त फोटो आणि आयडी कार्ड नाही का ते असतं ना मतदान कार्ड त्याचं फोटो घेतला कोणतं कसं चिगारेट होते हातामध्ये पुन्हा आपल्याला पण ते म्हणलं कन्फर्म अजून नाही ना मग त्याचं ते म्हणलं जाऊ द्या नाही डिटेल्स घ्या आणि त्याचा शेट कोण आहे बघा. हा सेट बघतो मी त्याला कॉल करतो थोडा वेळाने मी तसं को आपल्याला कन्फर्म माहित नाही तो सिगारेट पण पित असेल त्याचा ते त्यानं टाकून दिलं इथं लांब गावतामध्ये ते काय भेटून आलं ना पण आपल्याला हा मग त्याचा ते हे केलं आपण समोर दिलेलं आहे त्याला मेडिकल करायचं का त्याचं मग? नाही मेडिकल नाही आता कारण त्याला तर आपण काय आले समोर दिलेले आपण त्याला ते डायरेक्ट करणार आहे मी आता गेल्यावरती बर. हा हा मी सांगतो मी डायरी केलेले मला कन्फर्म पाठवा पण हा. हा चालेल आणि तुम्हाला हे करतो मी सेटला कॉल करून मी सांगतो नाही का आता का बा इकडे तिकडे त्या मुला म्हणजे मानकाला पाठवलो कुठं पण बरोबर ना हा त्याला काय वेगळं कशाला नव्हतं पण आपलं काम आहे बाबा पोलिसांना टोकणं त्याला बरोबर आहे बघू ना आपण बघू ना मी तुम्ही कारवाई केली असेल तर बघितलं असतं नेमकं खेड पर्यंत आपण पोहोचलो असतो. हा ती काहीतरी बोलला आहे तो आरोपी का मग ते राहणार त्यामुळं तर त्याचा ते मग जर कारवाई केली तर त्याला पुतून घेतला काय केला कसा आला सगळं मोदीला करता येईल. हा ना पण तो म्हणतो आता सिगारेट होती माझ्याकडे नव्हतंच म्हणतोय गांजा नव्हता सिगारेटच होती माझ्याकडे म्हणून ते आता जाऊ द्या बघूया तिकीटला पैसे द्यायला तयार झाला का त्यानं? तर हा बाबा ना आता खोटं द्यायला तर कोण बोललं बी नाही काय आता तर तो तुमच्याकडे कसं यायला परत 4-5 जणांकडे मी त्याला बोललं शेटला बोलून आलं म्हणलं माझ्या व्हिडिओ मध्ये स्पष्ट आलंय
की पोलिसला पैसे मागतायत त्यांना मला 1000 रुपये द्यायचे म्हणतोय तो. हा म्हणजे बा किती शहाण आहे. म्हणजे तू म्हणजे पोलिसावर कापर फोडतं का म्हणावं. तुला म्हणलं स्टेटला बोलून ये आणि स्टेटला तू परत करून न बोला तू डायरेक्ट आणि त्याला बोलते म्हणजे चुकीच्या गोष्टीत ना त्या. काय लोक म्हणजे अवघड आहे ना हा. आपण आपलं टोकायचं म्हणजे टोकणं चुकी सोडून द्यावं लागेल लोकांना मग हा. बघा मला फोन करा पुन्हा. हा चालेल ठीक. हो चालेल चालेल. हॅलो, एक मिनिट हा. हॅलो. हा पोलीस बोलतोय मी. नाव का तुझं? नाव अरविंद ओळखता का? अरविंद तुमच्या कामाला आहे तुमच्याकडे. अरविंद हा. हा नागपूर आहेत. आहे आता इथं आपलं एच ग्राउंड आहे नेहरू संतोष माता चौकापाशी तिथं आहे. तर तो इथं बसलेला काहीतरी गांजा वगैरे पीत, तर त्याला इथं पकडलेला आहे. हा. हा किती वेळ लागेल तुम्हाला त्याला? मी कोर्टात आहे, पिंपरी कोर्टात आहे. पिंपरी कोर्टात या नाही तर संतोष माता चौकात. म्हणजे आता आपल्याला कन्फर्म करायचं नक्की त्यानं बाबा काय होतं काय नाही काय त्याच्याजवळ. आता फोन आलता मला, मी उचलला नाही. आज कोर्टात होता. काय काय? आता फोन आलता मला आता. हा 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 उचला ना तुम्ही कॉल. बघा किती काय वेळ होतंय लागेल काय. त्याला? मी ते का कोर्टात आहे, रिमांड चालू आहे माझं. हा रिमांड चालू आहे का? वेळ लागेल त्यांना रिमांड चालू आहे. कारण आपल्याला नक्की माहित नाही त्यांनी म्हणजे नक्की गांजा स्वतः की काय असं नाही का आपण तरी त्याला केलेलं आहे. बघूया.